ज्यावेळी एखाद्या ग्रंथाचे पारायण तुम्ही करत असता त्यावेळी एखादी इच्छा मनात ठेवून ती केली जातात। ग्रंथामध्ये अध्याय असतात आणि प्रत्येक अध्यायाचं असं एक वेगळं महत्त्व असतं। ग्रंथातील प्रत्येक अध्याय काही ना काही सकारात्मक गोष्टी शिकवत असतो। या गोष्टी रोजच्या जीवनात अंमलात आणून त्याचे फायदे किंवा फळ आपल्याला मिळत असते। या वाचनामुळे वागण्यात बोलण्यात फरक पडतो। मानव हा सकारात्मक विचार करायला लागतो। मोह, मत्सर, कामना, लोभ, राग यापासून तो हळूहळू वंचित होतो आणि यामुळे माणसाच्या पूर्ण आयुष्यात बदल होतात। गुरुचरित्र हाही असा एक पवित्र ग्रंथ आहे। याच्या वाचनाने देखील आयुष्यात आमूलाग्र बदल होताना तुम्हाला दिसतील। गुरुचरित्राच्या प्रत्येक अध्यायाची अशी एक वेगळी फलश्रुती बघायला मिळेल। अध्यायांची फलश्रुती पुढील प्रमाणे। पहिल्या अध्यायाची फलश्रुती, गुरुचिंतनाने पूर्ण जीवन मंगलमय होते। अध्याय दुसऱ्याची फलश्रुती, कलीबाधा व रोगबाधा नाहीशी होते। अध्याय तिसरा फलश्रुती, गुरुकोप नष्ट होऊन व्रत पूर्ण होते। अध्याय चौथा फलश्रुती, स्त्रीछलनाचे दोष जाऊन स्वहिताचे रक्षण होते। अध्याय पाचवा फलश्रुती, शारीरिक व्यंगे नष्ट होऊन ज्ञानप्राप्ती होते। अध्याय सहावा फलश्रुती, देवी कोप दूर होऊन विद्याप्राप्ती होते। अध्याय सातवा फलश्रुती, पंचमहापापांची सर्व पातके नष्ट होतात। अध्याय आठवा, संतती विद्वान होईल, विवाहकार्य सोपे होतील। अध्याय नववा, सर्व इच्छा गुरुकृपेने पूर्ण होतील। अध्याय दहावा फलश्रुती, नवस पूर्ण होतो व चोरीचा आळ दूर होतो। अध्याय अकरावा फलश्रुती, संततीविषयी वाटणारी काळजी दूर होईल। अध्याय बारावा फलश्रुती, संकटे दारिद्र्य यांचे निवारण होते। अध्याय तेरावा फलश्रुती, सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात। अध्याय चौदावा फलश्रुती, प्राणघातक गंडांतरांपासून संरक्षण मिळते। अध्याय 15वा फलश्रुती, तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते। गुरुचरित्रामध्ये 52 अध्याय आहेत। व्हिडिओ बनवताना त्याचे 3 भागात विभाजन केले गेले आहे। 16व्या अध्यायापासून पुढच्या अध्यायांची फलश्रुती नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिली जाईल। पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। श्री स्वामी समर्थ।